युजवेंद्र चहलने लाथ मारून दरवाजा तोडला आणि संघात प्रवेश केला. पहिल्यांदा तो वर्ल्ड कप खेळणार आहे. तो जवळपास 7 ते 8 वर्षापासून क्रिकेट खेळतोय भारताकडून, आणि तरीही आजपर्यंत त्याने एकही T20 वर्ल्ड कप खेळला नव्हता. तो पहिल्यांदा यावर्षी 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये संघामध्ये आलाय. दरवेळी त्याच्यावरती अन्यायच व्हायचा. 2021चा वर्ल्ड कप जो अत्यंत रद्दी वर्ल्ड कप होता भारताचा, म्हणजे 2009चा वर्ल्ड कप जो होता T20, तो अत्यंत थर्ड क्लास होपलेस परफॉर्मन्स होतं भारताचं. त्याच्यानंतर जो तितकाच टुकार दर्जाचा भारतासाठी वर्ल्ड कप गेला तो म्हणजे 2021चा वर्ल्ड कप, कोविड नंतर जस्ट झालेला UAE दुबईमध्ये. त्या वर्ल्ड कप मध्ये भारताची अक्षरशः धुळदाण उडाली. त्याचे कारण पण वेगळे होते. मॅनेजमेंट, कॅप्टन आणि मॅनेजमेंट अत्यंत गर्वाने माजलेली, घमेंडमध्ये असलेली आणि आपल्या मर्जीने वाटेल तशा गोष्टी करणारी, क्रिकेटर्स निवडणारी आपले दोस्त लोक आणि आपली मनमर्जी पूर्णपणे करणारी त्यावेळेस मॅनेजमेंट होती 2021 मध्ये. आणि इंडियन टीमची अक्षरशः धूळदाण उडाली. टीम मध्ये बरेचसे वाद सुद्धा होते, कारण 2021 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये ऍक्च्युअली वाद होते. PR वरती किंवा कमेंटेटर्स काय म्हणतात, न्यूज चॅनल काय म्हणतात, यावर कधीच जाऊ नका. ते फक्त गुडी फक्त पाठ खाजवण्याचं काम करत असतात एकमेकांची. सो ते सगळं खोटं असतं. तो सगळा PR असतो की सगळं छान छान सुरू आहे. दोघांमध्ये अत्यंत वाद होता, जो वीरेंद्र सहवाग आणि महेंद्रसिंग धोनीमध्ये झाला आफ्टर वर्ल्ड कप 2011च्या आणि 11-12 मध्ये ऑस्ट्रेलिया टूर वरती 2012च्या टूर मध्ये. तसाच वाद होता 2019चा वर्ल्ड कप जेव्हा आपण हरलो, त्यानंतर वादाला सुरुवात झाली विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये. 2021चा वर्ल्ड कप T20 त्यामध्ये तो वाद आणखी वाढला. भारत अत्यंत वाईटरित्या हरला, कारण कॅप्टन होता विराट कोहली आणि कोच होता होयबा करणारा रवी शास्त्री. त्याला स्वतःचं कधी मत नसायचं, तो जो विराट कोहली म्हणेल ते तो करायचा. सो गोष्ट इथून सुरू झाली युजवेंद्र चहलपासनं. चहलला 2021च्या वर्ल्ड कप मध्ये घेतलंच नव्हतं, जेव्हा की सगळेजण त्या निर्णयावरती टीका करत होते की इतका बेस्ट लेग स्पिनर, जगातला वन ऑफ द बेस्ट लेग स्पिनर चहल आहे. आणि तेव्हा सगळ्या टीमकडून लेग स्पिनर्स होते. झॅम्पा होता ऑस्ट्रेलियाकडून, आपला सँटनर होता न्यूझीलंडकडनं. भारतामध्ये जो बेस्ट परफॉर्मन्स करतोय, दरवर्षी IPL मध्ये तो खेळतो, दरवर्षी IPL मध्ये तो आपल्या कॅपच्या नेहमी याच्यामध्ये असतो, कॉम्पिटिशन मध्ये असतो, दरवर्षी शर्यतीत असतो. दर IPL मध्ये चहल ऑरेंज कॅपच्या कॉम्पिटिशन मध्ये असतो, शर्यतीत असतोच. पण तरीही त्याला वर्ल्ड कप मध्ये घेतलं जायचं नाही. 2021 मध्ये तर त्याच्यावरती प्रचंड अन्याय झाला. आणि त्याच्या ऐवजी कोणाला घेतलं होतं, तर वरुण चक्रवर्तीला, ज्याला मिस्ट्री स्पिनर म्हटलं जायचं. हे कोणी म्हटलं तर विराट कोहली आणि आपला कोच रवी शास्त्रीने, की तो मिस्ट्री स्पिनर आहे. का तर त्याची ऍक्शन सुनील नारायण सारखी आहे म्हणून. दोघी KKR कडून खेळतात, तर नारायण नाही तर चक्रवर्ती सही. सो त्याला घेतलं आणि त्याला मारलं पाकिस्तान टीमने सुद्धा, बॅट्समनने आणि न्यूझीलंडच्या टीमने, इंग्लंडच्या टीमने, सगळ्यांनी त्याला मारलं. कुठली मिस्ट्री नव्हती. त्याने ना विकेट घेतलं ना काही नाही. त्याच्या चेहऱ्यावरची कधी माशी उडत नाही, एरवी सुद्धा ना तिथे उडाली, ना तिथे विकेट उडाली 2021च्या वर्ल्ड कप मध्ये. म्हणजे त्याला अत्यंत निष्प्रभ ठरलेला, मुळीच मॅच फिटनेस नसलेला क्रिकेटर, ज्याचा फिटनेस अत्यंत वाईट असतो, मुळीच इंटरनॅशनल क्रिकेटचा एक्सपिरियन्स नसलेला क्रिकेटर होता वरुण चक्रवर्ती, ज्याला डिरेक्टली वर्ल्ड कप मध्ये घेण्यात आलं होतं चहलला बाहेर बसवून. सगळ्यांना काय वाटलं त्यावेळी, स्पेशली कोहलीला वगैरे, की 2008 मध्ये, जर आठवत असेल, 2008 मध्ये श्रीलंकेचा अजंटा मेंडिसने जे धूळदाण उडवली होती सगळीकडे, भयंकर त्याने दाण उडवली होती सगळीकडे, हाहाकार माजवला होता आपल्या कॅरम बॉलने किंवा आपल्या वेगळ्या ऍक्शनने. आणि तो डिरेक्टली आला इंटरनॅशनल टीममध्ये. त्याच्याकडे पण डोमेस्टिक क्रिकेटचा एक्सपिरियन्स नव्हता, त्याला खेळण्याचा कोणालाही अनुभव नव्हता. जर कोणाला 2008 एशिया कपची फायनल आठवत असेल तर हॅट्स ऑफ टू यू बॉईज ऑर एव्हरीबडी. मेन
की 2008चा एशिया कप जर आठवत असेल तर त्या वर्ल्ड कप मध्ये डिरेक्टली भारताविरुद्ध ती फायनल होती, भारत वर्सेस श्रीलंका, एशिया कप 2008. त्यामध्ये डिरेक्टली फायनल मध्ये खेळला होता मेंडिस. आणि संघाकाराने सांगितलं होतं, संघाकारा की आपला जयवर्धने, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण त्या कॅप्टनने श्रीलंकेच्या म्हटलं होतं की जयवर्धने होता, की आम्ही अजंटा मेंडिसला डिरेक्टली खेळू फायनल मध्ये इंडिया विरुद्ध, कारण कोणाला अनुभव नाही मेंडिसला खेळण्याचा. आणि मेंडिसने हाकार माजला होता 2008च्या एशिया कपच्या फायनलमध्ये, आणि अक्षरशः इंडियन टीम त्याच्या पुढे क्ल्यूलेस होती. वीरेंद्र सेहवाग आउट स्टंपिंग, युवराज सिंग पहिलाच बॉलर बोल्ड, त्याच्यानंतर आणखी काही क्रिकेटर्स अगदी 5-6 त्याने विकेट्स घेतले होते. आणि अप्रतिम स्टार्ट तेंडुलकर आणि सेहवागने दिला होता. आणि मात्र जसा मेंडिस आला 50-60चा स्टार्ट दिला होता आणि विथ 7-8चा रन रेट होता, जबरदस्त खेळत होते. 50 ओव्हर्सची ती मॅच होती फायनल. इतकं सुंदर ओपनिंग स्टार्ट मिळाल्यावरती अचानक मेंडिस आला, संपली इंडियन टीम एका झटक्यात ऑल आउट. सो ही मेमरी प्रत्येकाला आहे जे असे वेगळ्या ऍक्शनचे असतात, जसे सुनील नारायण आहे, अजंटा मेंडिसचा हँगओव्हर आहे त्याच्यावरती. सुनील नारायण आहे हँगओव्हर असलेला, वरुण चक्रवर्ती, हे सगळे अजंटा मेंडिसचा हँगओव्हर असलेले क्रिकेटर्स आहेत. सो ऍक्शन सेम, त्यांचा बॉल ऑफ स्पिन पेक्षा जास्तीत जास्त कॅरम बॉल वरती त्याचा भर असतो. सो पॉइंट हा की वरुण चक्रवर्तीला 2021च्या वर्ल्ड कप मध्ये आउट ऑफ द ब्लू घेण्यात आलं. त्याने कुठल्याही इंटरनॅशनल मॅच तोवरती इंडियाकडून खेळली नव्हती आणि त्याला वाईट मारलं. त्याचा काहीही अर्थ त्याचा निघाला नाही त्यातनं बाहेर. म्हणजे मेंडिस होता, पण चक्रवर्ती निघाला. सो आपण 2021चा वर्ल्ड कप खूप वाईटरित्या हरलो. जस्ट कोविड नंतर तो झाला होता आणि हा वन ऑफ द वर्स्ट वर्ल्ड कप आहे भारताचा. आपण पाकिस्तान विरुद्धच पहिली मॅच 2 ऑक्टोबरला की 10 ऑक्टोबरला ती मॅच होती. मला आठवते की मी रेल्वेने प्रवास करत होतो, त्रिवेंद्रम म्हणजे तिरुवनंतपुरम केरळवरून पुण्यात येत होतो. तर फुल ट्रेनमध्ये मी ती मॅच बघत होतो आणि वाईट इंडिया मॅच हरली होती. सो कोणता चक्रवर्ती चालला नाही ना, कोणी चाललं नाही. पण आणि हे सगळं काय तर युजवेंद्र चहलला घेतलं नाही आणि चक्रवर्तीला घेतलं होतं. सो चहलवरती 2021 मध्ये पहिल्यांदा अन्याय झाला. मग वर्ल्ड कप आला 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप. तिथेही पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेट टीम्सने आपापले बेस्ट लेग स्पिनर्स आणले होते. पण भारताने आपला जो बेस्ट लेग स्पिनर आहे युजवेंद्र चहल, मनगटी स्पिनर आहे, त्याला बसवलं. आणि कोणाला घेतलं? रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, आणखी अक्षर पटेल होता का मला आत्ता आठवत नाहीये. पण पॉइंट इज की सगळे फिंगर स्पिनर, जे बोटाने स्पिन करणारे. ऑस्ट्रेलियामध्ये जिथे शेन वॉर्न लेग स्पिनर, मनगटी स्पिनर, रिस्टी स्पिनर, ज्याने वर्ल्ड लेवलचे रेकॉर्ड्स जो बेस्ट क्रिकेटर होता, बेस्ट लेग स्पिनर होता, जो अजूनही अद्याप आहे, जर रेकॉर्ड्सच्या अँगलने आपण बघितलं, क्रिकेटच्या स्टॅटिस्टिक्सच्या अँगलने किंवा इम्पॅक्टच्या अँगलने, तो अजरामर आहे. ऑफकोर्स शेन वॉर्न हा अजरामर आहे. तर त्या शेन वॉर्नने जिथे ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त लेग स्पिन करून विकेट्स घेतले, तिथे इंडियाचा काय तो वर्ल्ड क्लास लेग स्पिनर युजवेंद्र चहलला आपण परत बाहेर बसवलं आणि रवींद्र जडेजाला घेतलं, रवी अश्विनला घेतलं, जे बोटांनी स्पिन करतात. आपण 2022चा वर्ल्ड कप परत हरलो. ऑफकोर्स एक्सेप्शन ती मॅच पाकिस्तान विरुद्धची, दिवाळी होती भारतात आणि अक्षरशः त्या मॅच नंतर दिवाळी झाली. विराट कोहलीचा तो शॉट आयुष्यभरातला तो बेस्ट शॉट आहे, हॅरिसला मारलेला बॅकफुटवरून, तो स्ट्रोक बेस्ट स्ट्रोक. ऍक्च्युली तसा शॉट विराट कोहलीनेच इंग्लंड विरुद्ध मारला होता 2016 मध्ये, जेव्हा आपला केदार जाधव होता आणि विराट कोहली बॅटिंग करत होते आणि टार्गेट चेस करत होते इंग्लंड विरुद्ध. वन डे मॅच होती ती 50 ओव्हरची आणि पुण्यामध्ये ती मॅच झाली होती. मला आठवतं पुण्यात ती मॅच होती आणि कोहलीने 100 केली, केदार जाधवने 100 केली होती, दोघांनी पण, आणि भारत मॅच जिंकली होती. त्याच मॅचमध्ये
विराट कोहलीने तसा सेम शॉट खेळला होता, बॅकफुटवरनं फक्त टायमिंग करून 6 मारला होता. बेस्ट शॉट. पण त्या शॉटला तितकं प्रसिद्धी मिळाली नाही, जी ऑफकोर्स 2022च्या T20 मध्ये हॅरिसला कोहलीने शॉट मारला. तो तर बेफाम शॉट होता, अफलातून शॉट होता. त्याला तोडच नाही त्या शॉटला. सो 2022च्या वर्ल्ड कप मधली एकमेव अप्रतिम आठवण म्हणजे आपण पाकिस्तान विरुद्ध जी मॅच जिंकलो ती. त्यावेळेस दिवाळी होती, धनत्रयोदशी होती कदाचित, मला असं आठवतं. आणि फुल दिवाळी साजरी झाली सगळीकडे जबरदस्त फटाके फुटले होते. सो त्या मॅच नंतर आता परत वर्ल्ड कप, मग आपण परत वर्ल्ड कप तर आपण जिंकू शकलो नाही, कारण स्पिनर्सची कमतरता जाणवली, बॉलर्सची कमतरता जाणवली. त्यावेळेस मला परत वाटत होतं की चहल हवा होता, जो जबरदस्त स्पिनर आहे, लेग स्पिनर. सो आपण तिथे पण घाण केली. प्रॉपर निवड समितीने निवड केली नव्हती. जरी यावेळेस कॅप्टन आणि कोच वेगळा होता. 2021 मध्ये कोहली आणि शास्त्रीने माती खाल्ली. 2022 मध्ये पार्शियलिटी केली नाही, ऑफकोर्स पार्शियलिटी नव्हती ती शर्मा आणि द्रविडची, पण निवड चुकलेली होती, नो डाऊट. सो चहल परत नव्हता. पण 2024च्या वर्ल्ड कप मध्ये फायनली लाथ मारली दरवाजावर युजवेंद्र चहलने आणि प्रवेश केला वर्ल्ड कपच्या इंडियन टीम मध्ये. सो आणि मुख्य म्हणजे कुलदीप यादव सुद्धा आहे यावेळेस. सो परत एकदा कुलच्या आलेले आहेत, जे 2018 पासून 2018 साऊथ आफ्रिकेचा टूर होता भारताचा, त्यावेळी कुलच्या पहिल्यांदा खेळले होते. कारण 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आपण पाकिस्तान विरुद्ध फायनल हरल्यानंतर रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना टीम मधनं काढण्यात आलं होतं कम्प्लिटली. आणि युजवेंद्र चहल आणि कुलच्या म्हणजे कुलदीप यादव यांची एंट्री झाली होती, या 2 स्पिनर्सची. सो त्याच्या आणि दोघंही रिस्टी स्पिनर आहे, म्हणजे मनगटी स्पिनर आहे. तर तेव्हा यांची एंट्री झाली आणि तिथून मग हे दोघं खेळले आणि कुलच्या हे नाव मिळालं होतं त्या जोडीला. सो हे परत एकदा ही जोडी आलेली आहे या वर्ल्ड कप मध्ये 2024च्या. बघूयात काय होतं. तसं तर यावेळेस जे स्पिनर्स आहेत 4, रोहित शर्माने कालच सांगितलं की त्याला 4 स्पिनर्स हवे होतेच या वर्ल्ड कपसाठी. आणि त्यामागे एक स्ट्रॅटेजी आहे, एक प्लॅन आहे, जो तो आता सांगणार नाही असं म्हणाला शर्मा. आणि वर्ल्ड कपसाठी त्याने तो प्लॅन ठेवला आहे 4 स्पिनर्सचा. पण आय एम स्टील टेलिंग यू, मी सांगतोय की चहलला पहिल्या मॅच मध्ये हे घेणारच नाही. हे जडेजाला घेतील, कारण जडेजाचा PR, त्याचा हिरोइझम स्ट्रॉंग आहे. आपल्याला हिरोज लागतात, आपल्याला नावं लागतात मोठे, कला लागत नाही तेवढी, स्किल्स लागत नाही, नाव लागतात मोठमोठे. सो रवींद्र जडेजा पहिले असेल, त्याचा क्लोन, त्याचीच कॉपी अक्षर पटेल असेल. खरं तर रवींद्र जडेजा या वर्ल्ड कप टीम मध्ये नको होता असं मला आधीपासून क्लिअरली वाटतं. जडेजा संपलाय, बॅट्समन म्हणूनही बॉलर म्हणून तो प्रेडिक्टेबल आहे, तीच बॉलिंग करतो वर्षानुवर्षे. सो रवींद्र जडेजापेक्षा आपला अक्षर पटेल जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. दोघेही जबराट फिल्डर्स आहेत, पण बॉलर म्हणून अक्षर पटेल मला थोडासा बरा वाटतो जडेजापेक्षा अक्षर पटेल, कारण त्याची आर्म डिलिव्हरी फास्ट आहे, विकेट घेणारी आहे. बॅट्समन म्हणून तर जडेजापेक्षा अक्षर पटेल जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, विश्वसनीय बॅट्समन आहे की त्यावरती विश्वास टाकू शकतो. सो जडेजाचं वय झालंय, हे क्लिअर कट मान्य केलं पाहिजे. PR आणि प्रभाव, सगळ्या प्रकारचा आपण जे प्रभावित होतो आपलं माइंड, ते सगळं दूर काढून जर विचार केला तर जडेजाचं वय झालंय. जडेजा आता तितका उपयुक्त खेळाडू राहिला नाहीये. फिल्डर म्हणून तो आहे नो डाऊट, पण बॅट्समन बॉलर म्हणून तो आता बऱ्यापैकी संपलाय, कमी झालाय. अक्षर पटेल हवा, पण हे लोक काय करतील, जडेजाला घेतील, नाव मोठं आहे, लक्षण तितकं खोटं आहे खरं आहे बघू. अक्षर पटेलला घेतील आणि कुलदीप यादवला घेतील, कारण अक्षर पटेल आणि जडेजा हे बॅटिंग पण तेवढेच देतात, म्हणजे 9व्या-10व्या नंबरवर आपल्याला बॅट्समन लागतील. एक मन असं पण सांगतं की पटेलला बाजूला ठेवतील, जडेजाला घेतील आणि म्हणजे कुलदीप यादव आणि चहलला पण घेतील, कारण एखादा रायटी बॉलर तर असेल, कारण नाहीतर अदरवाईज 3ही लेफ्टी बॉलर्स होतील. पटेल, जडेजा, यादव तिन्ही लेफ्टी स्पिनर्स होतील. म्हणून असं वाटतं की कदाचित ते अक्षर पटेलला बाजूला ठेवतील, बॅटिंग थोडी कमी करतील आणि
चहलला आतमध्ये घेतील. पण सध्या मला तितकाच आनंद झाला की युजवेंद्र चहल आला आहे टीम मध्ये. यार तो एकमेव बॉलर आहे ज्याने 200 विकेट घेतले आहेत आयपीएल मध्ये. एकमेव बॉलर, अजून कोणीही नाहीये. 200 विकेट घेतल्यावरती यांना प्रकाश डोक्यात पेटला की याला आपण वर्ल्ड कप मध्ये घ्यायला पाहिजे. प्रत्येक टीम बेस्ट लेग स्पिनर घेत आहे. हा लेग स्पिनर्सचा जमाना आहे. ही T20 वर्ल्ड हा T20 एरा जो आहे, हा क्रिकेट एरा जो आहे तो लेग स्पिनर्सचा आहे. पूर्वी ऑफ स्पिनर्सचा होता. 10-20 वर्षापूर्वी बघा फक्त ऑफ स्पिनर्स होते सगळीकडे. पार्ट टाइम बॉलर, ऑफ स्पिनर्स. कुठलाही जो बेस्ट बॉलिंग ऑफ स्पिनरला आहे, ऑफ स्पिनर असेल तर त्याला पहिल्यांदा प्रेफरन्स पसंती मिळायची. हा मात्र लेग स्पिनरचा एरा आहे. सो सगळ्या टीम्स लेग स्पिनर्सला आणतात आहे. तिकडे सँटनर आहे, इकडे झांपा असेल, आणखी आपला हा न्यूझीलंड कडून एक आणखी आहे सोडी, तो असेल. असे सगळे क्रिकेटर्स लेग स्पिनर्सला घेत आहेत. आपण मात्र आपला बेस्ट लेग स्पिनर बाहेर बसवला होता, चहल. आता कोणी म्हणतायत की रवी बिश्नोईला पण घ्यायला हवं होतं. चहलपेक्षा रवी बिश्नोई चांगला होता लेग स्पिनर म्हणून, पण नाही. रवी बिश्नोई मस्त टॅलेंटेड बॉलर आहे, नो डाऊट, ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. पण चहलमध्ये दम आहे, चहलकडे एक्सपिरियन्स आहे. चहलला माहिती आहे जेव्हा बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, अटॅक करतोय, तर कसं त्याला चकवायचं हे चहलला माहित आहे. अरे यार, चहलने त्याचं अख्खं आयपीएल करिअर बँगलोरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम, चिन्नास्वामी ग्राउंड मध्ये केलं आहे 2022 पर्यंत, जोवर त्याला बँगलोरने बाहेर काढलं नाही. जो अत्यंत मूर्खपणाचा निर्णय होता कोहली आणि टीमचा, मॅनेजमेंटचा. चहलने अख्खं करिअर कुठे केलं? आयपीएलचं चिन्नास्वामी ग्राउंडमध्ये, बँगलोरच्या, जे अत्यंत छोटं ग्राउंड आहे आणि स्मशानभूमी आहे जी बॉलर्सची, स्पिनर्सची. तिथे थोडाही स्ट्रोक खेळला की 6 जातात. म्हणजे भारतात जेव्हा 300 रन्स होतील पहिल्यांदा T20 मॅच मध्ये, ते ग्राउंड एकतर 100% चिन्नास्वामी स्टेडियम असणार आहे. चिन्नास्वामी नाही तर मग मुंबईमध्ये ते होईल. पण त्या चिन्नास्वामी जे स्मशानभूमी आहे बॉलर्सची, स्पिनर्सची, तिथे युजवेंद्र चहल सक्सेसफुल ठरला आहे आतापर्यंत. 2022 पर्यंत तो आरसीबी कडून खेळायचा. सो त्याला टॅलेंट आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याला माहिती आहे, त्याच्याकडे स्ट्रीट स्मार्ट पण आहे, त्याच्याकडे चाणाक्ष वृत्ती आहे की बॅट्समन फुल फॉर्म मध्ये असताना आपण कसं बचावात्मक खेळायचं किंवा कसं चकवायचं, कशाला त्याला घुमवायचं आपल्या स्पिनिंगवर. सो चहलकडे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे म्हणून. आणि मुख्य म्हणजे युजवेंद्र चहलकडे जिगरा आहे. जो लेग स्पिनरला लागतो, जो जिगरा लागतो ना, तो जिगरा, तो दम, ते गट्स चहलकडे आहेत. लेग स्पिनरला दम लागत असतो, इथे दम लागतो तरच. कारण नाहीतर 2 शॉट्स, त्याने त्याला लुक दिला बॉलला, 2 6 मारले गेले की बॉलरचा पूर्ण कॉन्फिडन्स जातो. जो कुलदीप यादवचा गेला होता 2018 नंतर, केकेआर कडून तो खेळत होता आणि त्याला मारला आणि तो रडायला लागला अक्षरशः ग्राउंड मध्येच. सो त्याचा कॉन्फिडन्स संपूर्ण गेला होता. चहलमध्ये थोडा दम आहे, त्याला माहिती आहे की कसं आपल्यावरती अटॅक जरी सुरू केला बॅट्समनने, तरी त्याला कसं थांबवायचं, कसं विकेट घ्यायची, और ऍटलिस्ट कसा तो ओव्हर संपवायचा. सो बिश्नोईपेक्षा युजवेंद्र चहल कधीही वर्ल्ड कप साठी चांगला आहे. आणि यार तो डिझर्व करतो यार. 200 विकेट घेतले त्याने आयपीएल मध्ये, तो पाहिजेच. कारण त्याचा पर्सनल लाईफ सुद्धा, म्हणजे थोडाफार अंदाज घेतला इंस्टाग्राम रील्स वरून जे काही होत राहतं, तर त्याचा पर्सनल लाईफ सुद्धा थोडा टॉसअप झालाय. म्हणजे तो डिस्टर्ब आहे हे कळतं. हे 2024 आयपीएल सुरू झाल्यापासून बघा, चहल जेव्हा विकेट घेतो तेव्हा तो कधीच हसत नाही आधीसारखा. आधी तो असा एकदम दिलखुलास मस्त मौला असायचा. तसं ते मीम सुद्धा फेमस आहे, असं त्याची ते मीम जे आहे ते फार फेमस झालं होतं. पण तेव्हाचा चहल आणि आताचा चहलमध्ये फरक आहे. त्याने आता माती चाखली आहे, जमिनीवर नाक लागलाय जमिनीवरती. त्याचं पर्सनल लाईफमध्ये पण थोडे प्रॉब्लेम झाले असे एकंदर दिसतात, असे जे काही आपण बघतो ते. आणि त्याला बाहेर काढलं अक्षरशः टीम मधनं. सो तो जो पूर्वीचा चहल असायचा, एकदम उत्साही असायचा,
ते तो आता नाही. आता तो विकेट जरी घेतोय या 24 IPL मध्ये, तरी तो हसत नाही आधीप्रमाणे. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला ते कळतं की ही इज नॉट हॅपी. तो हर्ट आहे, तो पेन मध्ये आहे, तो दुःखात आहे, तो रागात आहे, काहीतरी एक फ्रस्ट्रेशन आलंय, एक राग आहे की यार व्हाय मी ऑलवेज. तर त्यामुळे चहल विकेट घेताना तितकासा खुश नाही वाटत यावेळी. पण आता 200वी त्याने विकेट घेतली, त्यानंतर मात्र तो बऱ्यापैकी थोडा नॉर्मल झालाय. आणि आता त्याला बेस्ट न्यूज मिळाली, एक इन्स्पिरेशन मिळाली आहे की वर्ल्ड कप मध्ये त्याची चाहूल लागली आहे, चहलची चाहूल. त्याने अक्षरशः स्वतःच्या भरोशावर, म्हणजे मनगटी जोरावरती लाथ मारून, बुक्का हाणून दारावरती त्याने आपली निवड स्वतः करवली आहे, करवून घेतली आहे. नशीब अजित आगरकरने तेवढं गट्स पण दाखवले, थोडी मॅच्युरिटी दाखवली आणि चहलला वर्ल्ड कप मध्ये घेतलाय. पहिल्यांदा तो वर्ल्ड कप खेळणार 200 विकेट घेतल्यावरती. सो बघूयात यावेळेस कुलचा पण खेळेल. लेट्स सी कसा हा वर्ल्ड कप पुढे जाईल जेव्हा सुरू होईल. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, चहल हवा की जडेजा हवा? लेट्स सी.